त्यानंतर तुम्ही या पंचांची भूमिका पाहू शकाल. दिनेश नाईक असतील, पंच के सर असतील, पंच मिका सर असतील. या स्पर्धेचं चित्रीकरण 10 स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं. DJ विशालची चांगली साथ आणि त्यानंतर एक दर्जेदार नियोजन जे अंबिका देवरुखपाडा आणि पंडित दादा गोडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या पंडित गोडे अशी व्यक्ती आहे की कमी बोलतात परंतु करून दाखवतात. घरचे आहे तो चर्चा आहे आणि त्या बाबतीत बोलायचं झालं तर ते कधी मागे मात्र येत नाही अशी ही व्यक्तिमत्व देवरुख गावाला लाभलेले आहे, देवरुखपाडा गावाला लाभलेले आहे. तर सलामी जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवर. योगेश कोहली आणि अजय कोहली थोडस चेंजेस पाहायला मिळाले, कारण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर निलेश जाधवच्या समवेत योगेश कोहली आला होता आणि जवळपास अजय कोहली 5 के 6 क्रमांकावर खेळण्यासाठी त्याला मात्र ठिकाणी पाठवलं गेलं होतं. म्हणजे पहा ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. तर सामन्याला सुरुवात केली जाते. पहिला चेंडू मात्र चिप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता परंतु हरीश पाटीलच्या पुढे जाऊन सेफ लँड होतोय. ज्या आपला चेंडू हवेत गेला त्यावेळी कुठेतरी हृदयाचे ठोके वाढले असतील योगेश कोहलीचे, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मात्र शून्यावर तो माघारी परतला होता. अजय कदमने त्याला मात्र बाद केलं होतं आणि या मॅच मध्ये सुद्धा मात्र पहिल्या चेंडूवर थोडंसं चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. परंतु सुदैव आहे की या खेळपट्टीवर अजूनही तो स्थिर आहे, नाबाद आहे. एका धावानं स्वतःचं खातं उघडलं, संघाचं अकाउंट ओपन केलं आणि ललेश आता मात्र पुन्हा एकदा गांधारी एंड करणं मात्र मार्गस्थ होतो. या इथे मात्र इन्फिच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, आकाश ज्युनियर चेंडू खाली आणि अजय कोहलीला मात्र माघारी परतावा लागतोय पहिला धक्का नक्षत्र चौधरपाडा संघाला अजय कोहलीच्या माध्यमातून. छकड्यांना आता मात्र पूर्णपणे परवानगी मिळालेली आहे आणि आता मात्र पूर्णपणे छकडेवाले आपल्याला जोमात आणि अतिशय चांगल्या प्रमाणे तुम्हाला छकड्यांच्या शर्ती सुद्धा पाहायला मिळत असतात. परंतु या ठिकाणी खूप मोठी चूक केली बी तर म्हणजे अजय कोहलीने, कारण इन्फिल्डला बीट करता त्याचा प्रयत्न होता परंतु ज्युनियर आकाशचे मात्र कौतुक करावं तेवढं कमी. उलट्या दिशेने मात्र ते पलत गेले आणि मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि काय सुरक्षित हातांची जोडी त्यांनी मात्र उघडली आणि आपल्या ओंजलीमध्ये तो चेंडू त्यांनी विसावून घेतला. नवीन फलंदाज पती वनडाऊनला प्रदीप येतोय. दुसऱ्या मॅच मध्ये विजय केने काय कारणास्तव उपस्थित नव्हता परंतु ह्या महत्वाच्या मॅच मध्ये तो उपस्थित आहे. स्ट्रॉंग बाजू आता मात्र आपल्याला जयहिंद देवरुख संघाची पाहायला मिळते. इथे मात्र अजून एक वेगवान चेंडू, लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे, दूर ठेवण्याचा प्रयत्न, पहिली धाव अतिरिक्तच्या सौजन्याने इथे मात्र ललेश गोलंदाज खर्च करतोय आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. एक गडी बाद 2 धावा. क्वार्टर फायनलची मॅच. अच्छा, ग्रुप मधील हे दोन संघ एक जबरदस्त कामगिरी केली आणि मात्र एकमेकांसमोर इथे मात्र लढतायत, कारण बक्षीस पात्र फेरीतील ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो संघ किमान इथून एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटा माटाने घेऊन जाईल. परंतु मिडॉपला बेट करण्याचा प्रयत्न प्रदीपचा पाहायला मिळाला आणि मिडॉपच्या दिशेने विजय केने टिपला. हा झेल लागतो नक्षत्र चौधरपाडा संघाला. हा दुसरा धक्का. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर जी मॅच आहे असं वाटतं की कुठेतरी विसर पडला असावा नक्षत्र चौधरपाडा संघाच्या फलंदाजांना, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही जर एवढी मोठी जर चुका केल्या तर मात्र येणाऱ्या फलंदाजावर निश्चितपणे दडपण येऊ शकते, कारण पॉवर प्लेचं षटक अजूनही सुरू आहे आणि तुम्ही या पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 गडी गमावले. अजय कोहली आणि प्रदीप
या दोन्ही फलंदाजांना मात्र खातं सुद्धा उघडता आला नाहीये आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहू शकाल डाकुरे हाताचा फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय विशाल डाकी. काही कारणास्तव काही खेळाडू अजूनही मात्र चोदरपाडा संघामध्ये इन नाही आहेत. महेंद्र आणि भूषण मात्र या ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित नाहीत आणि त्यांची उणी मात्र इथे भासते का पाहूया नक्षत्र चोदरपाडा संघाला. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु थोडस लवकर बॅटचं तोंड उघडलं योगेश कोहलीने. फुलटॉस बनवला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु लिडिंग एज पाहायला मिळाली आणि जोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. दरम्यान या ठिकाणी ज्यांचा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे, प्रथमतच या सत्रामध्ये या संघाने अंतिम सामन्यामध्ये धडक दिलेली आहे. अर्थात ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान आणि डासिंग अध्यक्ष सन्माननीय MD अर्थात मदन दत्तू जाधव साहेबांचे इथे मात्र शुभ आगमन होत आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पण तुमचं मी सरपंच उपसरपंच चषक 2022 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ब्लॅक कलर म्हटलं तर ब्लॅक कलर हा लकी कलर MD यांचा आपण पाहतोय. त्याच ब्लॅक कलरची ही तुम्हाला फॉर्च्युनर गाडी पाहायला मिळेल. 2828 गाडीचा नंबर. एक लौकिक असले हे व्यक्तिमत्व, दुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. अजूनही काही मान्यवरांचं इथे मात्र शुभ आगमन होतोय. तर मग ग्रामस्थांना एक विनंती करतो की आपण जे पाठीमागे खुर्च्या आहेत आपण त्या ठिकाणी असंग्रस्त व्हायचं आहे. ज्यांच्या नावाने मित्रांनो ही स्पर्धा तुम्ही पाहता अर्थात देवरुंगचे विद्यमान सरपंच सन्माननीय बाळरामजी गोडे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. खेळ थांबला होता त्यावेळी तत्पूर्वी धावसंख्या होती या स्कोर कार्डवरती 3. 2 गडी बाद 3. विशाल आणि योगेश कोहली या दोन्ही मात्र खेळपट्टीवर सज्ज आहेत. चेंज ऑफ पेस इथे मात्र फटका फासला. चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज ललित चेंडू खाली आणि अजून एक मात्र विकेटचं पतन. मित्रांनो पाहायला मिळते साहेबांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. सर्वच मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे राजूजी घोडे ग्रामपंचायत देवरुंगचे विद्यमान सदस्य आहेत. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. इथे मात्र पहा ज्यावेळी तुम्ही विकेट्स फेकत असता त्यावेळी हा दडपण तुमच्या वर पाहायला मिळतोय. पंचाचा नो बोलता इशारा ओव्हर स्टेपिंग इथे मात्र पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव इथे मात्र गोलंदाज ललितने खर्च केली आणि एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 4 आणि 4 धावा जोडण्याकरता आतापर्यंत चोदरपाडा संघाने 3 गडी गमावले आणि 3ही फलंदाजांना एकही धाव जोडता आली नाहीये. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय आणि खरोखरच बारामजी गोडे साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर हा पहिल्यांदाच मित्र म्हणे की विक्रम त्यांनी प्रस्थापित केला, कारण ते स्वतः उपसरपंच पदावर विराजमान आहेत. परंतु इथे फटका खूपच छान आणि मात्र लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय. 4 धावांसाठी हा चौकार आणि त्यांच्या सौभाग्यवती सरपंच पदावर विराजमान आहेत. म्हणजे मित्रांनो तुम्हाला अशी ही जोडी किंचितच पाहायला मिळेल ग्रामपंचायतीवर, ज्याने खरोखरच एक अधिराज्य गाजवलं. अशी ही व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित झालेलं आहे आणि त्याच्या समेत तुम्ही पाहू शकाल डासिंग अंदाज, नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थात ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष
सन्माननीय मदनशेठ दत्तू जाधव अर्थात MD यांना सुद्धा आपल्या तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकाल. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या 8, गडी बाद केली गोलंदाज ललेशने 3. अप्रतिम कामगिरी या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल सुरुवात जय हिंद देवरुख संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आणि खरोखरच गोलंदाजी करत असताना मात्र ती पहिल्याच ओव्हरमध्ये सार्थ ठरवताना ललेश. दुसऱ्या षटकात सुरुवात करेल आकाश ज्युनियर ज्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला विजय घोषित करून दिला. परंतु ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल कारण बक्षीस पात्र फेरीतील ही लढत आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या अगेन्स्ट मात्र सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. तर अजित पाटील तर इथे उपस्थित असतील मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची. तर प्लीज आपण यावं व्यासपीठासमोर. आपला संघ सज्ज ठेवायचा आहे कारण वेळ भरपूर आमच्याकडे कमी आहे. खेळ सुरू करा चला प्लीज. वेळ कमी घ्या. आकाश आपण गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. शॉट थर्डमॅनला आहेत राजेश पाटील, शॉट फायनलला आहेत हरीश पाटील. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल शॉट एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय आपण राकेश आहेत. डीप लॉंगअपला तुम्ही विजयला पाहू शकाल. डीप लॉंगऑनला आकाश पाटील आहेत. इथे मात्र डावा स्टिकवर चेंडूचे फेकी खूपच छानपैकी गॅप शोध सिलेक्शन किती मात्र पाहायला मिळतोय. लॉंग रेंजला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. जवळपास बॅकवर्ड स्क्वेअरला मात्र खेळाडू सज्ज होते आणि मात्र खूप मोठं अंतर कापत हा चेंडूला मात्र फील्ड केला आणि मात्र तत्पुरती फलंदाज विकीने 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या. जोपर्यंत योगेश कोहली आणि विकी खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत एक आस असेल ती म्हणजे हैदराबाद संघाला की चांगला धाबा येऊ शकतील. निलेश जाधव सुद्धा येणं शिल्लक आहे परंतु या जोडीला आता मात्र कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता असेल कारण दुसरं षटक आता सुरू आहे आणि यानंतर 2 षटकाचा खेळ पाहायला मिळेल. इथे मात्र यश आणि इथे मात्र झेल ड्रॉप केला राजेश पाटीलने शॉट थर्डमॅनला आणि हा झेल कुठेतरी कदाचित महागडे सुद्धा पडू शकेल कारण विकीकडे सुद्धा मात्र क्षमता आहे. बीबी स्पोर्ट्सच्या चषकामध्ये काय जबरदस्त या खेळाडूने एक वेगळी छाप सोडली होती आणि त्याच फलंदाजाला मात्र या ठिकाणी जीवनदान आणि या जीवनदानानंतर मात्र पाहूया कशा प्रकारचा खेळ तो सादर करतोय. कॅप्टन स्वतः राजेश पाटील होते त्याच्याकडे ही चूक पाहायला मिळते. या धावसंख्या 1 सिंगलच्या मदतीने पुढे जाईल म्हणजे 1-1-11 अर्थात 11 धाबा स्कोर गाडवरती. लोअर फुटाची डोफ अतिशय जबरदस्त फटका अगदी मिडल ऑफ द बॅट गॅप शोधला नाही परंतु या फटक्याने नक्कीच योगेशचं कॉन्फिडन्स वाढेल. इतक्या चांगल्या दर्जाचा फटका त्यांनी एक्झिक्यूट केला. पुन्हा एकदा आकाश पाटीलकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव इथे मात्र कन्वर्ट केली आणि एका धावेने 12 धावसंख्येवर आता मात्र धावफलक पाहायला मिळतोय. हे प्रेशर आहे फलंदाजांवर कारण 3 गडी त्यांनी स्वस्तात गमावले. अर्थात तिन्ही फलंदाजांनी एकही धावाचं योगदान दिलं नाही आणि त्याचमुळे पाहतो की आता छोट्या बॅकलिपचा इस्तेमाल इथे मात्र योगेश कोहली करत असताना कारण त्याला माहिती आहे की एक छोटीशी पार्टनरशिप जर आपण इथे केली तर मागील 2 षटकामध्ये सुद्धा हाणामारी करू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता मात्र स्थिर धरून खेळपट्टीवर खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. हा कोटाप्याचा चेंडू ऑन साइडला उडवला फेकून दिला. कल्याण हायवे सीमेरेषेला सलामी देणारा हा बिगिट षटकार. मिळालं विकीला कारण जीवनदान म्हटलं तर रोहित शर्माला सुद्धा 3 या धावसंख्येवर दिलं होतं आणि त्यांनी विश्व विक्रम नोंदवला. 264 धाबांची त्यांनी केली साकारली आणि या ठिकाणी विकीला जीवनदान दिलं. ज्यावेळी विकी फक्त 2 धाब्यांवर खेळत होता आणि मात्र या ठिकाणी त्याच्या बाटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. आता मात्र वैयक्तिक खेळतोय 9 या धाबांवर. क्रिकेटचा खेळ आहे पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण नेहमीच एखादा समालोचक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. जे होतोय ते आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा एक मोठा फटका आल्यानंतर लाईन लेट थोडीशी बिघडली ज्युनियर आकाशची. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु खूपच ऑप्शनच्या बाहेरची तुझी लेंथ पाहिली आपण आणि पंच केकेने मात्र ठिकाणी गोलंदाज दंडित केला. अजून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाईल आणि आता मात्र कुठेतरी धाबांचा वेग या ओव्हरमध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. तब्बल 19 धाबा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय म्हणजे आतापर्यंत आकाश ज्युनियरने 11 धाबा खर्च केलेल्या आहेत आणि अजून काही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. टॉस ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने परंतु डीप कव्हरला मात्र
पवन आहेत, एक धाव सहजपणे कंप्लीट केली, कुठलाही धोका पत्करणार नाही योगेश कोहली, कारण त्याला माहिती आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आपल्या संघाची आस माझ्यावर आहे. आणि मात्र जर मी इथून जर विकेट जर चुकीच्या प्रयत्नांमध्ये फेकली तर आपला संघ अजूनही काही दडपणामध्ये येऊ शकतोय, आणि त्यामुळे मात्र तो एका धावेवर संतुष्ट तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील पेस करेल योगेश कोहली. धावसंख्या 20. इथे मात्र पहा, मी जी चर्चा करतो तो तीच चर्चा इथे मात्र समाप्त होत नसताना चुकीचं शॉर्ट सिलेक्शन आणि लॉंग ऑनला मात्र झेल टिपला गेला. मोठी विकेट्स प्राप्त केली ती म्हणजे जय हिंद देवरुख संघाने, कारण योगेश कोहली आता मात्र माघारी परततोय. आमची प्रमुख अतिथी मुख्य अतिथी व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. हमने पडायचे विद्यमान सदस्य सुभाषजी जाधव त्यांच्या समेत आहेत सन्माननीय राजू गोडे ग्रामपंचायत सदस्य देवरुख त्यांच्या समेत ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गोल्डमॅन अर्थात त्यांच्या संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये धडक दिलेली आहे. एमडी ना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे देवरुख ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उपसरपंच बालरामजी गोडे त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल बालराम काकडे एक लेजंड क्रिकेटर आमने पाड्याचे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आणि त्यानंतर सन्माननीय रोहिताजी गोडे यांना सुद्धा तुम्ही या व्यासपीठावर पाहू शकाल. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल आकाश सिनियर. धावसंख्या आहे 20. या ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा आकाश ज्युनियरने खर्च केल्या, 12 धावा खर्च केल्या. इथे मात्र फटका तर खूपच छान होता. बॉलर फास्ट ड्राईव्ह, परंतु चेंडू जोपर्यंत लॉंग ऑफला येऊन फील्ड करेल राकेश तत्पुरती एक धाव पहिल्याच चेंडूवर इथे मात्र कंप्लीट केली या फलंदाज विकीने. नवीन फलंदाज पाहतोय आपण विकेश. पिच हिटिंग म्हणून या खेळाडूकडे पाहायला जातोय. 6व्या क्रमांकावर आलाय या खेळण्यासाठी. योगेश कोहलीवर भरपूर साऱ्या अपेक्षा, परंतु त्या अपेक्षा कुठेतरी निराशा करत असताना आपण पाहिल्या. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु या ठिकाणी टायमिंग बरोबर झालं नाही. त्याचमुळे पाहतो की जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून जातो लॉंग ऑन कडे. एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आणि त्यानंतर मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. राट्यामोडतो विकेट पुन्हा एकदा मार्गस्थ होतो. या इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त, त्रिफला वाकवले आणि सेलिब्रेशन आकाश पाटीलचं जबरदस्त पाहतोय आणि लागतोय धक्का क्रमांक 5 नक्षत्र सोदरपणा संघाला. स्वागत करतोय. इथे मात्र हाफ ट्रॅकर, परंतु टायमिंग मात्र प्रॉपर झाला नाही. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. स्वतः गोलंदाज आकाश पाटील जाऊन चेंडू फील्ड करतोय. तत्पुरती मात्र एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. तुम्ही इथे मात्र पाहू शकाल आपल्या पोटा पाण्यासाठी ही मेहनत. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहतो आपण. पुन्हा एकदा लोअर फुटा चेंडू ऑफ साईडला मात्र पाहिलं तर कडक फटका पाहतो लॉंग ऑफला. राकेश आहेत, चूक होणार नाही.
फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळते. पहा बॅकअप किती छान आहे. बलवंत दलवी, हरीश पाटील, कारण त्यांना भावेश होते त्या ठिकाणी. भावेशला पाहिल्यानंतर मला हरीश पाटीलची मात्र शरीरसृष्टी आठवण होते. एक धाव इथे मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केली. आतापर्यंत 5 निघाले चेंडू हाताले आकाशने. एक विकेट्स प्राप्त केला. 4 धाबा आतापर्यंत त्यांनी फक्त खर्च केल्या. सेन्सिबल गोलंदाजी पाहिली आपण. आणि या ठिकाणी चेंडू मात्र बेल्स ग्रीप करून जातोय. या ओव्हरमध्ये देणारा दुसरा धक्का आकाश पाटील आणि लागतोय चौदरवाडा संघाला हा 6वा. आहेत तर आपल्याकडे थोडा वेळ आहे, तर आपण व्यासपीठावर मुख्य अतिथींचा आपण सन्मान करणार आहोत. आणि आपण सन्मान करूया मित्रांनो. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्या मुले पाहिलं तर या परिसरामध्ये या क्रिकेटला एक वेगळं वलण लावलं, एक वेगळी दिशा मिळाली आणि एक वेगळी ओळख मिळाली. अशी आमचे दानशूर व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, गोल्डमॅन MD यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी विलाजी गोडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मदन शेठ जाधव यांना आपण या स्पर्धेच्या तो 4 दिवसांची स्पर्धा. थँक्यू. षटकाला सुरुवात करतोय विजय केने. 3 षटकांची समाप्ती 24 धाबा धावफलकावर. इथे मात्र पहिला चेंडू अतिशय वेगवान भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु रिॲक्शन आपण जर पाहिलं तर किंचित मात्र चेंडू आणि एस्टांमध्ये आपल्याला थोडासा गॅप पाहायला मिळाला. एक क्षण असं वाटलं की चेंडू मात्र एस्टाचा वेध घेईल, परंतु तसं काही घडलं नाही. सुदैवाने मात्र फलंदाज खेळपट्टीवर सुखरूप आहे. आतापर्यंत 8च्या सरासरीने मात्र या ठिकाणी धाबा जोडल्या जात आहेत. त्या धाबाचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल, परंतु अशी जर गोलंदाजी झाली तर मात्र धाबाचा वेग तुम्ही कशा रीतीने वाढवणार, त्यासाठी तुम्हाला मात्र कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने मात्र बॅटिंग करावं लागेल. आक्रमकता रूप धारण तुम्हाला मात्र अवतरावं लागेल. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या. 3ऱ्या धाब्याचा सुद्धा मात्र मानस केला होता त्या ठिकाणी, परंतु धाडस केला नाही, कारण स्वतः गोलंदाज विजय केने जाऊन चेंडू फील करतोय. तत्पुरती मात्र 2 धाबांवर हे दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या 26. 26 धाबा स्कोर कार्डवरती अजूनही मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. तुम्हाला फाईट बॅक करत असेल तर किमान 35च्या पुढे नक्की तुम्हाला पाहावं लागेल. आणि याची क्षमता फलंदाज विकेशकडे आहे. ओहो, इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग. चेंडू हवेत तर नक्कीच होता, परंतु सेफ प्लॅन होतोय. जोपर्यंत मिड विकेट वरून हरीश पाटील येईल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली फलंदाजांना. सहजपणे 2 धावा इथे मात्र पूर्ण गेल्या. प्रयत्न करतो विकेश, परंतु त्या पद्धतीचा चेंडू मात्र गोलंदाज हाताळत नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय. एक मात्र गोलंदाज ज्याने 10 पेक्षा जास्त धाबा खर्च केला तो म्हणजे आकाश ज्युनियर. 12 धाबा त्यांनी खर्च केल्या, परंतु त्यानंतर आकाश सिनियर, त्यानंतर लवेश, त्या पावलावर पाऊल ठेवून मात्र स्लॉक षटकामध्ये विजय केने हा सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र पहा व्हेरिएशन. एकाच अक्षरमध्ये एक वेगवान चेंडू हाता, कधी कधी वेग कमी करतोय, या इन कटर लेट कटर अशा पद्धतीने मात्र चेंडू हाताळण्याचा मात्र अलीकडे त्याच्याकडे शस्त्र आहेत आणि मात्र तो त्याचा वापर या योग्य वेळी करतोय. कारण विजयला माहिती आहे तर इथे जर आपण काही चुका केल्या तर मात्र ही स्पर्धा आपल्याला सोडावी लागेल. आणि जर स्पर्धा जर तुम्ही सोडली तर किमान 1 वर्षभर वाट पाहावी लागेल. आणि त्यासाठी मात्र चांगलं कार्य आपल्या संघासाठी. इथे मात्र लेन चुकीची, हा बेस फटका केलाय, चुकीचा जजमेंट आणि चेंडू मात्र चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एका टप्प्यात आणि 4 धाबांसाठी चौकार.
हा चौकार ते मात्र एक संजीवनी निर्माण करून देईल, ज्याप्रमाणे अशा फटक्याची नक्कीच अत्यंत गरज होती ती म्हणजे चौदरपाडा संघाला. डाबा स्टिकवर चेंडूची फेकी होती आणि मात्र चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला, अगदी मिडल ऑफ द बॅट मात्र फटका पाहायला मिळाला. आणि त्याचमध्ये पाहतो की या विकेटच्या माध्यमातून मात्र चौकार आपण पाहिला. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 32 धाबा स्कोर कार्डवरती. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवर जर एखादा मोठा शेवटच्या चेंडूवर जर फटका आला तर मात्र 35 आपला आकडा निश्चितपणे पाहायला मिळू शकेल. आणि जी मी प्रशंसा केली होती 35, तुमच्या गोलंदाजांना जर या धावांचं संरक्षण करायचं असेल, फाईट बॅक करायचे असेल, तर तुम्हाला 35 धावांपर्यंत तुम्हाला नक्कीच मजल मारावी लागेल. आणि तोच पर्यंत इथून मात्र विकेश करत असताना विजय मार्गस्थ येईल पुन्हा एकदा. ओहो चेंडू मात्र या ठिकाणी उंची जास्त अंतर मिळेल का हरेश पाटीलला. टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय बिग हिट षटकार. समाप्ती धावसंख्या पाहिली तर 38 धावा आणि इथे मात्र फाईट करू शकतात नक्षत्र चौदरपाडा या धावांवर, कारण विजयासाठी आव्हान ठेवलं आहे तो म्हणजे 39 धावांचं वेल आहे. तर आपण काही सन्मान आहेत ते आपण करून घेणार आहोत. आमने आमने पाड्याचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुभाष शेठ जाधव आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे माजी उपसरपंच रोहिदास घोडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि आठवणीत राहणारा हा मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर विद्यमान सदस्य अनेक असे यंगस्टार दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत मुठवलचे माजी उपसरपंच सन्माननीय नरेशजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन उपस्थिती इथे मात्र दाखवायची आहे, विराजमान व्हायचा, व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे विद्यमान पोलीस पाटील उत्तमजी पाटील हे सुद्धा इथे मात्र आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर एक सन्मान आहे आपण करून घेऊया. ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे माजी उपसरपंच रोहिदासजी घोडे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी पंडित घोडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. भारतीय संस्कृती मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि प्रत्येक मान्यवरांना या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान दिला जातो, ही ओळख आहे पंडित घोडे. आणि या स्पर्धेची तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. थँक्यू योगेश पाटील. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल उडवलाय, अतिशय सुरेख फटका, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहूया चौकार की षटकार. यस, वन बाउन्सने चेंडू गेलाय, चौकार. पहिल्याच बॉलवर दणदणीत चौकार आपण पाहतोय. फलंदाज पवनच्या बॅट मधून हा चौकार आलाय.
यस चेंडूची फेकी करा आणि त्यानंतर मात्र फुटबॉल टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचा आहे. यस पहिलाच बॉलवर आपण पाहिला चौकार आलाय. गोलंदाज पवनच्या बॅट मधून एक पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि रेड कॅप. तर निलेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून मात्र कॅमेरा एंड कडनं बोलतोय. समोर पवन, या बलेचा बॉल दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2022 आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. नक्कीच संध्याकाळच्या सत्रात मात्र या स्पर्धेचा विजेता कोण याचं उत्तर आपल्याला मिळेल. षटकातील पुढील चेंडू, या बलेचा बॉल ऑफ साईडला डोलवलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 39 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. परंतु समोर आता मात्र आपण पाहतोय एक डावखुरा फलंदाज आणि त्यासाठी मात्र ऑनसाईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतंय नक्षत्र चौधरपडा टीमच्या माध्यमातून. निलेश एक अनुभवी गोलंदाज आहे. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्या मागे आपण पाहतोय. नक्कीच मात्र तो अनुभव या ठिकाणी झोकून द्यावा लागेल. फुल टॉस बॉल, दिशा चुकीची. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अजून एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. नक्कीच 39 धावांचं लक्ष आहे. मात्र ते लक्षात घ्यावं लागेल आणि त्यानुसार गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी निलेश या गोलंदाजाला. परंतु नक्कीच या षटकामध्ये आपण 2 चेंडू अवांतर पाहिले. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार षटकार. अतिशय सुरेख सुरुवात, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पवनच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला होता तर बलवंतच्या बॅटमधून आपण षटकार पाहतोय. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय सचिन शेठ पाटील यांचे इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते. तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सचिनजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण नभायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. यस थँक्यू योगेश. वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 39 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. जय हिंद देवरुंग टीमच्या माध्यमातून. त्या दरम्यान निलेश गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. या वलेसचा बॉल देखील उडवलाय. मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. धावफलक 3 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16 धावा. अतिशय चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पवन विथ बलवंत चांगला आकार देतोय धावांना, कारण 39 धावांचं लक्ष आहे आणि ते धावांचं लक्ष मात्र लक्षात घेतले. त्यानुसार फलंदाजी आपण पाहतोय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे देवरुंग टीमच्या माध्यमातून. तर गोलंदाज मात्र थोडी मागणी गोलंदाजी करतोय, कारण सुरुवात खूप महत्त्वाची होती. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. मात्र ती चांगली सुरुवात गोलंदाजाला आपल्या टीमला देता आली नाहीये. तर त्या उलट फलंदाज मात्र चांगली कामगिरी करतायत.
गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंचांच्या हात समांतर धाव मिळेल ती अवांतर धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकतय. धावफलकावर झाल्या आहेत 17 धावा. आधीच धावा मात्र धावफलकावर कमी लावल्या गेल्या आणि त्यामध्ये मात्र धावा खर्च जास्त होत आहेत. या वेळेस बॉल ऑन साईडला उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. अतिशय सुरेख फलंदाजीचा प्रदर्शन आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजी होती आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाजी करत आहेत. तब्बल 21 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात टीम देवरुंगच्या माध्यमातून. मात्र षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर पवन. या वेळेस बॉल अप ड्राईव्ह आपण पाहतोय. डॉपला चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. एक पेक्षा अधिक काही एक नाही आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पूर्ण झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती धावा धावफलकावर बिनबाद 22 धावा. 39 धावांचं एक लक्ष्य या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जय हिंद देवरुंग टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकल्या गेल्यात. आता मात्र या ठिकाणावर ना कमबॅक करणं खूप गरजेचं आहे चौदरपाडा टीमला आणि कमबॅक करत असताना मात्र तुम्हाला निर्धाव चेंडू फेकावे लागतील. विकेट्स देखील घ्यावे लागतील. गोलंदाज अजय येतोय षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी. पाहूया अजय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मात्र अजूनही आपण पाहतोय की कोणत्या प्रकारे ब्रेक थ्रू देता आला नाही या टीम चौदरपाडा टीमला. नक्कीच आता मात्र पूर्णपणे स्वतंत्र आहे या ठिकाणी देवरुंग टीमकडे. विकेटसाठी जाऊ शकतात. फलंदाज पवन सज्ज होतोय तर गोलंदाज अजय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. येणारे 18 चेंडू आणि 17 धावा. साधं सोपं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. फक्त आणि फक्त 17 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल अजय बोलतोय. पहिलाच बॉल उडवलाय. चेंडूवर प्रहार जरूर झालाय मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचल्यात. झेलच्या स्वरूपात नक्कीच आपण पाहूया एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. यस पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. किपर कॉल संदर्भात नो बॉलचा इशारा आलाय पंच कृष्णा केणेकरांच्या माध्यमातून. तर 1+1 2 धावा मिळतील. चला पंचांशी आर्ग्युमेंट नको आहे. सामन्याला सुरुवात करा. पंचांचा निर्णय हा अखेरचा असेल. चला सामन्याला सुरुवात करा. निलेश लक्षात घ्या, मी अगोदर तर मित्रांनो एक अनाऊन्स केले आहे. जर एखादा खेळाडू जर पंचाशी वाद करत असेल तर त्याला कदाचित 2 ते 3 स्पर्धा मुकावी लागेल. बँडेड असेल तर प्लीज तुम्ही कुठल्याही प्रकारे पंचांची चर्चा करू नका कारण अध्यक्ष सुद्धा व्यासपीठावर आहेत. तर खेळ सुरू ठेवायचा आपण. अगदी बरोबर आहे. पंचांशी कोणत्या प्रकारे वाद नको आहे. चला सामन्याला सुरुवात करा. 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर आणि या पुढील चेंडू फ्री हिट आहे. तर पाहूया फ्री हिट बॉल खेळण्याची संधी मात्र या ठिकाणी बलवंतच्या बाजूने. पाहूया बलवंत कशा प्रकारे खेळून काढेल हा फ्री हिट बॉल. अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील फ्री हिट बॉल टाकण्यासाठी समोर बलवंत. धावा कमी आहेत आणि त्यामध्ये मात्र अवांतर धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. फ्री हिट बॉल गोलंदाज अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर बलवंत डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मध्ये आहे तर डीप मध्ये एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. नक्कीच
चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. फ्रेट बॉल होता मात्र विकेटची मुभा दिली नाहीये. फक्त सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरकलाय. 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अजय. यावेळेस मात्र समोर आपण मॅन इन रेड कॅप पवन याला पाहतोय. यावेळेस बॉल इनसाइड आउट फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. शोधली आणि गॅप मधून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 4 धावांसाठी चौकार आलाय. पवनच्या बॅट मधून निघणारा हा तिसरा चौकार आपण पाहतोय. अजय पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. दणदणीत षटकार. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. भरपूर आधी चेंडूची लाईन रेड केली आणि त्यानंतर मात्र प्रहार झाला होता. 6 धावांसाठी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पडतोय. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने समीकरण भरपूर सोपं झालंय. आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावा विजयापासून दूर आहे जय हिंद देवरुंग संघ. यावेळेस देखील विकेटसाठी प्रयत्न झाले मात्र चेंडू निर्धाव जातोय. वैयक्तिक 21 धावसंख्येवर खेळतोय पवन. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली फलंदाजी केली होती आणि या मॅचच्या माध्यमातून देखील चांगली फलंदाजी करतोय पवन. फक्त 4 धावा दूर आहे देवरुंग संघ विजयापासून. यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी काही एक नाही. भरपूर आधी सामना संपवण्याच्या मूडमध्ये दोन्ही फलंदाज दिसत आहेत. कारण कोणत्या प्रकारे गडी बाद झालेला नाही आहे. चांगली भागीदारी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फक्त 3 धावा काढायच्या आहेत विजयासाठी. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. तर समोर बलवंत खेळाडू आपण पाहतोय. पाहूया मोठ्या फटक्यासोबत सामना फिनिश करेल का. फुलटॉस मात्र दिशा चुकीची. वेग परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात मात्र दिशेवर नियंत्रण नव्हतं. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. 37 धावा धावफलकावर झाल्यात. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून जय हिंद देवरुंग संघ. चला मुठवल टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. त्रिफलला उडवलाय. फलंदाज बाद होतोय बलवंत. कॅप्टन आपण टॉस साठी या. यस मकरन स्पोर्ट मुठबॉल टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. काल मात्र त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं आणि त्याच्या जोरावर काल क्वालिफाय झाला होता मकरन स्पोर्ट मुठबॉल संघ. आज मात्र या 2 टीममधून जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाची लढत अर्थातच या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र फायनलमध्ये नक्कीच आपण पाहिलं होतं एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ धडकलाय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल इनसाइड आउट फटका. फटका भरपूर चांगला आहे. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी फटका पवनच्या बॅट मधून. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. ज्याच्या बॅट मधून 25 धावांची इनिंग आपण पाहिली. नाव आहे पवन. तर पवन आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. त्याचबरोबर